परवा तुमचा एक व्हिडिओ बघितला, त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत होतात की हे जे आपण जात समाजाविषयी बोलतोय, आम्ही लोक अशी लोक आहोत की पळता पळता आम्ही पायाने दगड उचलतो आणि मागे जो ब्रिटिश सैनिक येतोय त्याच्या तोंडावरती आम्ही तो दगड न बघता नेम धरून मारतो. तर काय विचार आहे ह्याच्या मागे? आम्ही लोक कलाकार आहोत, आम्ही थांबणारे लोक नाहीत. आता आम्ही पारदेशी लोकांना पूर्वी ब्रिटिशच्या काळामध्ये जे ब्रिटिशाला मदत करतात असे मोठमोठे जहागीरदार राजे असायचे, तर त्यांची फांद असायची वाडे चढताना. तर आम्ही ही पारधी लोकांना उलट्या बाजूने पायाने भिंत चढायचं आणि मध्ये जाऊन चोऱ्या करायचं. हे वकिल्या पारधीत लिहिले मी कशा चोऱ्या करायचं, आणि डाके घालायचं आणि ती पैसा देशाला लोकांना वाटायचं गरिबांना. अशी काही मग कामं केली. पळताना पोलीस आमच्या पाठीमागे येतात. पोलिसामध्ये एक मन आहे की पारदेच्या पाठीमागे सरळ पळत जाऊ नका, कारण पायामध्ये जर दगड आला तर ती दगड एवढ्या जोरात भिरकावतात, कधी कधी पोलिसाचे दात पडतात आणि एवढा त्यांचा नियम असतो. आणि मी कधी कधी म्हणत असतो, अरे तुम्ही आम्हाला रोज पारद्याला मारण्यापेक्षा तुम्ही आमच्या हातामध्ये जो पारधी पायानं नियम करतो, दाताला मारतो, तोंडाला मारतो, त्याच्या हातात एक क्रिकेटचा बॉल द्या. तो प्रत्येक निशाणाला एक विकेट पाडेल आणि या देशाची चाललेली इज्जत तो भरून काढेल. आणि म्हणजे प्रत्येक बॉलला एक विकेट घेईल, पण त्याला मध्ये कधी येऊच देत नाही, मिळत नाही त्याला नियम, त्याचा पायाचा नियम आहे. हाताच्या बॉलचा नियम किती असेल? खरंय, त्रिफळाच उडवेल तो. आणि म्हणून आम्हाला किमान आमचा बाई आमची काय पीटी उषा वगैरे पारदीची बाई रात्री पळायला लागली ना खोचा घालून, तर 10 पोलीस मागे लागले तर सापडत नाही, एवढं पळते जोरात. आणि मग तिला ऑलिम्पिक मध्ये उतरवलं तर प्रत्येक ह्याला ती सुवर्ण पदक पारद्याला जाईल, तुम्हाला सांगतो. एवढं ही लोक कर्तबगार असतात खेळात, त्याच्यात. तर ही झालं पाहिजे. पण आता जहागीरदार लोक, राजे महाराजे, ते म्हणतात ह्यांना पुढे येऊ देऊ नका, ह्यांना क्रिकेटमध्ये माझा पोरगा गेला पाहिजे. प्रत्येक राजकारण्याचा पोरगा क्रिकेटमध्ये असतो, आम्हाला तिकडे संधीच नाही. आणि म्हणून बदल झाला पाहिजे. सर्वसामान्याची सत्ता, खरं तर गांधीजी असतील, महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, अनेक लोक देशभक्त होऊन गेले, सुभाषचंद्र बोस असतील, या लोकांच्या कल्पना होत्या की सर्वसामान्य भारतीयांना सत्ता मिळाली पाहिजे, त्यांचे प्रश्न मिटले पाहिजे, सर्वांना समानता आली पाहिजे. आता त्यांची स्वप्न बाजूला पडली. आता प्रत्येकाला वाटते की माझं पोरग मंत्री झाला पाहिजे, मुख्यमंत्री झाला पाहिजे, खासदार आमदार झाला पाहिजे. एका घरात, आता ही कोणाला लागू होत असेल, एका घरात 4 आमदार, 3 खासदार, 2 मिनिस्टर. अरे काही ठेका तुम्हाला आमच्या महाराष्ट्राने तुम्हालाच दिलाय का? जरा आमच्या लक्ष्मण गायकवाडला उगा एखादी कुठंतरी उभा करा. आमचं आयुष्य गेलं करपून राव. आणि तुमचे शेंबडे पोरं, दादा, अण्णा, मामा, काका, नावं सुद्धा त्यांना असं घ्यावं लागतं. आणि काय लावलंय महाराष्ट्रात? मग हे साहित्य संमेलन कशासाठी आहे? अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे माणसं सुसंस्कृत व्हावं, एकमेकास मदत करावं, एकमेकांनी सुधारणा करून घ्याव्या. केवळ एका घराण्याची सुधारणा, एका घराण्याकडे सर्व, हे असं बंद झालं पाहिजे. साहित्यिक म्हणून मला काही नको आहे, पण माझ्या समाजाला जस्टिस द्या, न्याय द्या. माणसं आपल्या स्वतःच्या हातात काच घेऊन रक्त काढतो आणि मला काहीतरी द्या म्हणून भीक मागतो, त्याला अजून न्याय मिळत नाही. जो मसनजुगी आहे, स्मशानभूमीमध्ये मुक्काम करतो, आज महाराष्ट्रामध्ये मसनजुगी म्हणून एक जात आहे, तर ती भक्ती करतो देवापुढे, हे देवा, देवा महादेवा, गावातला सोन्याचा दात असलेला पाटील देशमुख मरू दे आणि त्याला स्मशानात येऊ दे आणि त्याचे दात मला मिळू दे, ह्याची भक्ती करतो. म्हणजे त्याच्या प्रेतावर जी आलेला आहे, किंवा एखादी गर्भधर बाई मरू दे आणि तिला मसणवाट्यात येऊ दे आणि तिच्या अंगावरचे कपडे दागिने मला मिळतील. त्या माणसाला तुम्ही न्याय देत नाही, त्या माणसाला तुम्ही गावात येऊ देत नाही. भीती त्याची आज ही आहे मसणजोग्याची, की माणसाला खडा करून घेऊन जातो, कुत्र करून घेऊन जातो, मांजर करून घेऊन जातो म्हणून लोक घाबरतात. तसं दहशत ही आमची खूप आहे. मला वाटलं ही जर काळे इंग्रज जर नाही संपले
तर कदाचित आम्हाला नव्यानं या भटक्या विमुक्ताला नवा लढा आता या देशामध्ये उभा करावा लागेल की सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं मला वाटतं. तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याची गुणगान आम्हाला गायला मिळतील. या संविधानामध्ये अजूनही राजे महाराजेच वाढत असतील आणि सर्वसामान्य स्त्रियांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मला वाटतं हे साहित्यिकाचं काम आहे की या सर्व गोष्टी लोकांच्या समोर आल्या पाहिजेत, लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणूनच कुठेतरी गायकवाड साहेब आम्हाला असं वाटतं की देशाच्या दिल्लीत तुम्ही असलं पाहिजे. आम्हाला गल्लीत राहू दे ना तर दिल्लीत कधी जाणार. गल्लीतच अजून प्रवेश नाही तर दिल्ली दूर आहे आमच्यासाठी. नाही, एक दिवस येईल, मला नक्की खात्री आहे. आता काय वय झालं, आता काय येऊन तरी उपयोग काय. मी 70+ झालोय, आता काय. त्याला पण अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे. मी निराशवादी नाहीये. कारण ये बाहेर अंडे फोडून का गुदमरतोस आतच कोंडणी रे मानवा बघ जरा तरी. वि. स. खांडेकरांची कविता मला वाटतं प्रेरणा देणारी आहेत. साहित्यिक आहेत जे लिहितात, त्याच्यापासून प्रेरणा मिळेल. समाज आज ना उद्या बदलेल ही अपेक्षा करतो.